नमस्कार मित्रहो, मी ॲडव्होकेट कृष्णा फुले, शब्दरत्न भाषण अकॅडमीचा संचालक. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या या मातीत आणि कुशीत मी काम करतोय. समाजाला, सामाजिक समतेला योग्य दिशा देण्यासाठी सातत्याने काम करत असतो. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे अनेक लोक माझ्या या अकॅडमीमध्ये येतात. त्यांना मी घडवण्याचं काम करतो. प्रत्येकाची एक विचारधारा असते, प्रत्येकाचा एक विचार असतो, पण प्रत्येकाचा विचार त्या अंतिम टोकापर्यंत येतो आणि तो टोक असतो की सगळ्या लोकांचं जीवन हे समृद्ध झालं पाहिजे. आज या महाराष्ट्राची परिस्थिती मी पाहत असताना आम्ही अभिमानाने सांगतो आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा आमचा महाराष्ट्र आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आमचा महाराष्ट्र आहे. साधू संतांचा, वीरांचा, शूरांचा, पराक्रमांचा हा महाराष्ट्र आहे. परंतु गेल्या अनेक काही वर्षापासून आम्ही या महाराष्ट्राकडे पाहिलं तर महाराष्ट्राच्या मातीवरती अनेक सुक्यानीच आक्रमण केली. महाराष्ट्राच्या मातीतला शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, महिला, पुरुष आणि सगळीच लोक सातत्याने अडचणीमध्ये आली आणि म्हणून या महाराष्ट्राची समता कुठेतरी डळमळीत झाली का? या महाराष्ट्राचा विचार कुठेतरी बाजूला गेलाय का? ज्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातो, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, ज्या महाराष्ट्राला विचारवंतांचा, साधू संतांचा महाराष्ट्र म्हटलं जातं, तो महाराष्ट्र एवढा अराजकतेकडे का जातोय? या महाराष्ट्रातली लोक आपली बुद्धिमत्ता गाण घेऊन खालच्या स्तराला जाऊन भाषा का बोलली जात आहेत? एकमेकाच्या समाजाबद्दल एवढा दोष का केला जातोय? यांच्या मनामध्ये एवढी कटुता का पेरली जाते? आणि या सगळ्यांच्या बुद्धिमत्तेचा खेळ करण्यापाठीमागे कोणाचं डोकं वापरलं जात आहे? या सगळे प्रश्न जेव्हा आमच्या पुढे आवासून उभे राहतात तेव्हा मला गंभीरपणे असं वाटतं की यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं रक्त या मातेसाठी सांडलं का? यासाठी संत तुकाराम महाराजांनी उभं आयुष्य आपल्या वाणीतून अभंगाची पेरणी केली का? का केलं हे? या महाराष्ट्रातल्या अनेक जाती धर्माची माणसं पुण्या गोवंदांनी नांदावीत, त्यांचं आयुष्य सुखी संपन्नाने जावं आणि कालपर्यंत आमचा महाराष्ट्र आनंदाने नांदणारा महाराष्ट्र आज अराजकतेकडे का जातोय? एकमेकाला तोडण्याची, फोडण्याची, मारण्याची भाषा का वापरली जाते? एकमेकाच्या आई बहिणीवरून का गलिच्छ भाषा वापरली जाते? या सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा खरंच डोकं सुन्न होतं. आणि आता विचार काय? कारण आम्ही स्वतःच आमच्या येणाऱ्या पुढल्या पिढीसाठी अंधार करतोय का? आम्ही स्वतःच येणाऱ्या पिढीसाठी खड्डे खांदून ठेवतोय का? जरी शाली सुरती माणसं, समाजामध्ये उभी राहणारी माणसं, चार लोकांना शहाणपण शिकवणारी माणसं आज जर स्वतःच्या पायापुरतं पाहत असतील तर कुठेतरी आता महाराष्ट्राचा विचार हा कुठेतरी घाण पडलाय का? हा मोठा विचार माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला येतो. आणि म्हणून मला असं वाटतं नेहमीच महाराष्ट्र हा अराजकतेकडे जायला नको. महाराष्ट्रामध्ये जी यूपी, बिहारमध्ये होणारी अराजकता आहे ती विचारधारा महाराष्ट्राच्या मातीमध्ये यायला बिलकुल नको. आम्ही सर्व जाती धर्माची लोक गुन्ह्या गोवंदांनी नांदली पाहिजे, एकमेकाबद्दल आदर केला पाहिजे. एकमेकाच्या महापुरुषाच्या जातीमध्ये जन्मलेल्या महापुरुष एकमेकाचे नाहीयेत तर ते सर्वांचे आहेत. हा विचार आमचा, तुमचा, सगळ्यांचा बळकट झाला पाहिजे. आणि सरकारने पण ह्या दोन समाजामध्ये जे तेढ निर्माण केले जात आहेत त्याला राजकारण म्हणून न करता त्याला समाजकारण म्हणून ती कुठेतरी शांत केले पाहिजे. सरकार हे मायबाप असतं, पण सरकार जर एक कसायासारखं वागत असेल तर ते मायबाप न होता तो कसाय होईल. आणि दोन समाजाची जर तुम्ही कत्तल करण्यासाठी जर वेगवेगळे डावपेच वापरत असाल तर याच्यामध्ये या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राला येणाऱ्या 10 पिढ्याचं नुकसान प्रचंड झालं असेल. कारण पहिलेच अनेक वर्ष लोक अनेक परिस्थितीतून लढत, झगडत, संघर्ष करत उभं राहिले आणि आज जर अशी परिस्थिती त्यांच्या समोर आम्ही देत असू तर लोकांनी जगायचं कसं? लोकांनी लढायचं कसं? लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी सन्मानाने उभं राहायचं? आज आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली लोकांची. शेतकरी उद्ध्वस्त झालाय, विद्यार्थ्याला नोकऱ्या नाहीये, कामगारांच्या हाताला काम नाहीये, महाराष्ट्रामध्ये कोणी सुरक्षित नाहीये. अशी परिस्थिती जर आपल्या समोर आवासून विरात असेल तर या सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार आहे. कारण तुमचं प्रशासन, तुमचे कायदे, तुमच्याकडे असणारी यंत्रणा कुठे काम करते का फक्त तुमच्यासाठी वसुलीचं काम करते? हा प्रश्न बुद्धिजीवी म्हणून नक्कीच आपण विचारला पाहिजे. आणि सरकारला प्रश्न विचारणं सर्वसामान्य माणसाचं कामच आहे. भारतीय राज्यघटना त्याला तो अधिकार पण देते आणि त्या अधिकारावरती कोणतं सरकार कधी गदा आणू शकत नाहीये.
आणि म्हणून ठामपणे मला म्हणावंसं वाटतं, महाराष्ट्राच्या मातीला तुम्ही ज्या अराजकतेकडे घेऊन चाललात, हा एक ना एक दिवस हा बॉम्ब फुटेल आणि अणुबॉम्ब सारखा यामध्ये सगळेच भरावले जातील आणि सगळ्यांचंच यामध्ये नुकसान होईल. आणि म्हणून मला असं वाटतं, प्रत्येक जाती धर्मामध्ये विचार करणारे, समस्येचा असणारे अनेक पुरुष, अनेक महिला, अनेक विचारवंत आहेत. यांनी आता गपचीप बसायला नकोय, यांनी आता शांत बसायला नकोय. कारण बोलणाऱ्या अनेक लोक बोलणारे वाचाळवीर आहेत, परंतु त्यावेळेस शांत बसणारे लोक जर शांत बसली, हुशार लोक, तर कुठेतरी नक्कीच या महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रक्त या मातीत सांडलंय, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी जे संस्कार या मातीत पेरलेत, हे फक्त संस्कार न राहता ते तुमच्या विचार झाले पाहिजेत. हा विचार आम्ही तुम्ही सगळ्यांनी बळकट केला पाहिजे. हा एक मोठा मी आशावाद या महाराष्ट्राकडच्या वैचारिक असणाऱ्या माणसाकडून करतो. एकमेकाला नीच दाखवणं, एकमेकाच्या जातीवरती बोलणं, एकमेकाच्या आई बहिणीवरून बोलणं आता हे महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांनी थांबवलं पाहिजे. कारण हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर याला खतपाणी घातलं, तर हे पुढे चालून आमच्या तुमच्या सगळ्यांच्या नजरेवरती मोठं भूत बनून बसलेलं असेल आणि यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला परत 5, 50, 100 वर्ष वाट बघावी लागेल. तेव्हा जग हे पूर्णपणे बदललेले असेल आणि आम्ही त्याच जुन्या साखळदंडाच्या जोखंडामध्ये गुंतलेलो असू. हा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करावं. कारण ही महाराष्ट्राची माती प्रचंड संघर्षातून, त्यागातून, बलिदानातून, रक्ताच्या थेंबातून घडलेली आहे. ही माती अशी तशी सहजासहजी उभी राहिलेली नाहीये. आणि म्हणून कळकळीने मला सांगायचं आहे, हा माझा महाराष्ट्र शोभांचा महाराष्ट्र आहे. हा माझा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा माझा महाराष्ट्र या साधू संतांचा, विचारवंतांचा, पुरुषांचा आणि कर्तृत्वान महामाणसांचा आहे. या महाराष्ट्राच्या मातीला कदापि आणि कधीच गालबोट लागू नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा कार्यकर्ता लढत राहील, उभा करत राहील. महाराष्ट्राच्या मातीला येणारे ढाल तलवारीने आम्ही ते झेलत राहू. पण मला आपल्यासारख्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या सगळ्याच जाती धर्मातल्या पुरुषांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, राजकीय नेत्यांना आव्हान करायचंय, महाराष्ट्राचं खेळणं बनू नका. महाराष्ट्राचं तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी राजकारणामध्ये या मातीला घेऊ नका. ही माती खूप बलिदानातून निर्माण झालेली आहे. आणि एवढंच मला तुम्हाला सांगायचंय, महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. फक्त महाराष्ट्राला भिगवण्यासाठी तुम्ही जे चालवलंय ते फक्त तुम्ही बंद करा. महाराष्ट्र ऑटोमॅटिक त्याच्या मार्गाने या देशाला निर्माण करण्यासाठी जडणघडणीमध्ये लाखपटीचं आपलं योगदान देईल. हाच एक आशावाद व्यक्त करतो आणि माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि इथेच थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.